पारशिवनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कोलितमारा ग्रामपंचायतीच्या वतीनं घाटपेढरी गावात सुमारे 10 लाख रुपये खर्च करून बांधलेला सिमेंट कॉन्क्रीट रस्ता अवघ्या 3 महिन्यातच खराब झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर वसलेल्या घाटपेढरी गावात सुमारे 110 मीटर लांबीचा सिमेंट रस्ता 3 महिन्यांपूर्वीच बांधण्यात आला होता। मात्र अवघ्या 3 महिन्यातच रस्त्याचा एक भाग पूर्णपणे खराब झाला असून संपूर्ण रस्त्यावर मधोमध मोठमोठ्या भेगा पडल्याचं दिसून येत आहे। या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी खंड विकास अधिकारी सुभाष जाधव यांच्याकडे केली आहे। ग्रामपंचायत कोलितमारा अंतर्गत येणारा गाव घाटपेढरी येथे सिमेंट रोडाचे काम होऊन 3 महिने पूर्ण झाले आणि सरासरी शासनाचा लगभग निधी 10 लाख रुपये आला होता। त्या रोडाचे काम होऊन 3 महिने पूर्ण झाले आणि रोडावर मधोमध मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत आणि हा मार्ग घाटपेढरीवरून MP बॉर्डरकडे जातो। समोरचा गाव म्हणजे सागोनबन या गावापर्यंत आणि यावर आमची मागणी अशी आहे की या रोडाची उच्चस्तरीय पडताळणी व्हावं, शासनाने यावर लक्ष द्यावं आणि ग्रामपंचायतने सुद्धा यावर लक्ष द्यावं आणि काळजी घ्यावं की यानंतर रोडाचे काम गावामध्ये चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे। कारण की गावामध्ये आम्ही राहत असतो आणि युवा पिढीला आज समस्या अशा येत आहे की समोर चालून युवा पिढीला एकतर शेतकरी असल्यामुळे कोणी मुली द्यायला तयार नाही आहेत आणि गावामध्ये रोड नसल्यामुळे तर अजिबात कोणी शेतकरी आपली मुलगी द्यायला तयारच नाही आहे। मग यावर प्रश्न असा निर्माण होतो की शेतकऱ्याच्या मुलांनी मग कुवाराच राहायचं का?